हॅलो प्रेरणा मॅम, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? मला तुमचा कोणाचा आवाज ऐकू येत नाहीये. सर येतोय ना? माझा आवाज ऐकू येत असेल तर थम्सअपचा हे पाठवा इमोजी. माझा जर आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर थम्सअपचा इमोजी पाठवा. स्टुडंट आदम शेख, नरेंद्र पाटील, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला चॅटमध्ये विचारू शकता, ठीक आहे? ओके, मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. यस सर. एक मिनिट हा. कशा आहात तुम्ही सर्व? मला आता आवाज ऐकू येतोय सगळ्यांचा. खूपच छान. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. यस सर. तर आपला सायन्सचा दुसरा लेसन चालू होता, त्याचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा. आज आपला हा जो चॅप्टर आहे तो संपून जाईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करेल ज्याच्यामध्ये आपण हा पाठ कसा अभ्यासलो त्याची एक थोडक्यात उजळणी आहे, आणि हा पाठ कसा आपण लक्षात ठेवणार आहोत त्याच्या पण काहीतरी मेमरी ट्रिक्स आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करेल लेक्चर संपल्यानंतर. तर ते तुम्ही प्लीज बुक मध्ये नोट डाऊन करा, ठीक आहे? आपला टॉपिक जो सुरू झाला होता कार्य आणि ऊर्जा, याची थोडक्यात मी उजळणी घेतो आणि चॅप्टरची सुरुवात करतो. तर जे कोणी मध्ये लेक्चर मिस केलं असतील तर त्यांना थोडं हा टॉपिक समजायला सोपं जाईल. आपण सुरुवात केली होती कार्य म्हणजे काय या व्याख्येपासून. कार्य कशाला म्हणतात? तर आपण बरेच जण काय बोलतो की अरे मला अभ्यास आहे म्हणजे कार्य आहे. तर तो गृहपाठ झाला, ते कार्य नाहीये. आपण एका जागेवर बसून सगळा अभ्यास करतो त्याला कार्य बोलत नाही. पण वैज्ञानिक भाषेत कार्य कसं असतं की जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त करतो आणि बल प्रयुक्त केल्यामुळे त्या वस्तूचं विस्थापन होतं, तेव्हा कार्य झालं असं आपण म्हणतो. म्हणजे कार्य कधी घडतं? जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो. इंग्लिशमध्ये बलला फोर्स असं म्हणतात. मग बल प्रयुक्त केल्यामुळे त्या वस्तूचं विस्थापन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. हे जेव्हा घडतं म्हणजे एखाद्या वस्तूची हालचाल होते जेव्हा आपण बल प्रयुक्त केल्यामुळे त्याने आपली जागा बदलली म्हणजे विस्थापित झाली ती वस्तू, तरच कार्य झालं असं म्हणतात. आणि कार्याचे तीन प्रकार त्याच्या पुढे आपण शिकलो: धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य. धनकार्य म्हणजे काय तर आणि शून्य कार्य म्हणजे काय तर वस्तू विस्थापितच झाली नाही तर कार्य शून्य झालं. म्हणजे एखाद्या भिंतीवर तुम्ही बल प्रयुक्त केलं तर भिंत हलू शकते का? नाही हलू शकत, कारण की भिंत हलवायला खूप ताकद लागेल. त्यामुळे ती भिंत जी आहे ती विस्थापित होत नसेल तर त्या ठिकाणी कार्य शून्य झालं असं म्हणतात. धनकार्य म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो त्यामुळे ती वस्तू विचलित होते. ज्या दिशेने बल लावले त्याच दिशेने ती विचलित होते. त्या ठिकाणचा जो कोन आहे ज्याला आपण थिटा असं म्हणतो, तो जर 0 अंशाचा असेल तर कार्य धन झालं असं म्हणतात. जर आपण बल लावल्यामुळे वस्तू विरुद्ध दिशेला विचलित होत असेल तर त्याला आपण
ऋण कार्य असं म्हणतो. म्हणजे त्यावेळेस थिटाचं माप 180 अंश असतं. हे आपण मागच्या भागांमध्ये पहिल्या 2 दिवसाच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकलो, त्याच्यावर आधारित गणित सोडवली. नंतर ऊर्जा आपण शिकलो. ऊर्जाचा मुख्य यांत्रिक ऊर्जा हे आपण मुख्य भाग पाहिला. आणि यांत्रिक ऊर्जेचे 2 भाग पडतात, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. तर पहिला अभ्यास आपण केला तो गतिज ऊर्जेचा, नंतर जो अभ्यास केला तो स्थितीज ऊर्जेचा. म्हणजे ह्या 4 पार्ट मध्ये आपण पूर्ण धडा शिकलोय. आज या चॅप्टरचा एंड आहे. मुक्त पतन कशाला म्हणायचंय, आणि इयत्ता 9वी मध्ये आपण मुक्त पतन शिकतोय. हाच टॉपिक आपण पुढच्या वर्षी इयत्ता 10वी मध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाबा माझं 9वीचा अभ्यास पूर्ण झाला, मी पास झालो, सुटलो रे बुवा, असं नाहीये. याचा वापर आपण इयत्ता 10वी मध्ये पण करणार आहोत. आणि जर तुम्ही सायन्स माध्यमातून एज्युकेशन पूर्ण करणार असाल, त्याही ठिकाणी इथे आपण याचा वापर करणार आहोत. ठीक आहे. सो पहिला आपण पाहूया की या पार्ट मध्ये आज आपण नक्की शिकणार तरी काय आहोत. तर सुरुवातीला मुक्त पतन, म्हणजे ज्याला फ्री फॉल इंग्लिश मध्ये बोलतात, आणि एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ऊर्जेचे रूपांतरण कसं होतं ते शिकणार आहोत. शक्ती आणि तिचे मोजमाप म्हणजे पॉवर आणि ती कशी मोजली जाते, आणि यांच्या 2 पाठांवर आधारित गणित आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. मी थोडक्यात रिव्हिजन दिली आहे की आपण मागच्या भागांमध्ये काय शिकलोय. आता आपण पुढे जाऊया. तर सुरुवात करतोय, मुक्त पतन म्हणजे नक्की काय रे, म्हणजे कसं ओळखायचं. तर ती संकल्पना अशी आहे की जर कोणतीही वस्तू, एखादी वस्तू जर आपण उंचीवर नेऊन ती सोडली तर ती वस्तू तिथे राहील का? नाही राहणार. ती वस्तू खाली तिथून पडणार. म्हणजे जसं की तुम्ही पेन एका उंचीवर नेला आणि तिथून सोडला, हवेतच सोडला, तर तो पेन जमिनीवर येऊन स्थिरावतो. म्हणजे मुक्त पतन म्हणजे काय, तर वस्तू गुरुत्वाकर्षण बलामुळे, म्हणजे पृथ्वी गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूंना स्वतःजवळ खेचते. गुरुत्वाकर्षण बलामुळे ती वस्तू, पृथ्वी काय करते, स्वतःकडे खेचते. त्यालाच आपण बोलतो मुक्त पतन. याची व्याख्या अशी आहे की उंचावरून सोडलेली वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. बघा, जर एखाद्या व्यक्तीने एखादा चेंडू किंवा एखादी वस्तू झाडावर ठेवलेली आहे, ठीक आहे, ती खाली येत नसेल किंवा वरतून एखाद्याने ती वस्तू खाली येत नाही म्हणून ती खाली सोडली, तर तुम्ही दोरी लावून त्याला खाली सोडताय, त्याला मुक्त पतन नाही म्हणणार. जर एखादी वस्तू उंचीवर ठेवली आहे आणि गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर प्रयुक्त झालंय, त्याच्यामुळे ती वस्तू फक्त खाली पडत असेल, तर त्या क्रियेला मुक्त पतन असे म्हणतात. समजलंय का? मुक्त पतन कशाला म्हणायचं? जर एखादी वस्तू आपण उंचीवर नेऊन सोडली तर ती खाली येते, पण ती खाली येण्यासाठी कारण काय पाहिजे, तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हेच फक्त कारण असेल तर त्या क्रियेला आपण मुक्त पतन असे म्हणतो. इथपर्यंत कळालंय का सर्वांना? काही प्रश्न आहे का याच्यावर? तर तुम्ही मला विचारू शकता की मुक्त पतन कशाला बोलते. म्हणजे समजा, बघा आता मी एक उदाहरण देतोय. मी काय केलं, एका झाडावर दोरी टाकली आणि त्याला जड दगड बांधला आणि एका साईडला त्याला बांधून ठेवलाय. ठीक आहे, झाडावर बांधून ठेवला, तो खाली येत नाही, मग त्याला मुक्त पतन म्हणणार का? तर कारण की तुम्ही त्याला बांधून ठेवलेलं आहे. जर बांधून ठेवलंय तर ती वस्तू खाली पडणार नाही. जसं तुम्ही ती वस्तूचा रस्सी सोडणार आणि तिथून सोडून दिलं तर गुरुत्वाकर्षण काय करेल, त्या दगडाला स्वतःकडे खेचेल. म्हणजे पृथ्वीचं जे बल आहे त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. आपण चालतो, आपण उंचावरनं उडी मारतो, उडी मारल्यावर आपण पक्षाप्रमाणे हवेत उडतो का रे? जर आपण उंचावरनं उडी मारली, म्हणजे टेबलवर उभं राहिलो आणि उडी मारली, तर आपण हवेमध्ये स्थिरावतो का? नाही ना, आपण पृथ्वीकडे खेचले जातो. मग आपल्याला फक्त पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जर बल खेचत असेल तर त्या क्रियेला मुक्त पतन असं म्हटलं जातं. मग इथे एक आकृती आहे,
त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स दाखवलेले आहेत. मुक्त पतन मुळे ऊर्जेचं रूपांतरण पण होतं. म्हणजे आपण शिकलोय काय, मुक्त पतन कशाला म्हणायचं आणि मुक्त पतनामुळे ऊर्जेचं रूपांतरण कसं होतं हे आपल्याला आकृतीमध्ये पाहायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण एम वस्तुमानाचा पदार्थ एच उंचीवरून खाली पडत आहे असे मानू. म्हणजे इथं ए बी सी ही पदार्थाची उंची आहे. सुरुवातीला पदार्थ कुठे होता, सी जागेवर होता. तुम्ही त्या पदार्थाला पकडलं आणि ए च्या ठिकाणी नेऊन ठेवला. आकृती आहे स्क्रीनवर, ठीक आहे. ए च्या ठिकाणी नेऊन ठेवलं असं मानू. म्हणजे एम वस्तुमान असलेली वस्तू आपण ए ठिकाणी नेऊन ठेवली. मग बी मध्ये काय होतं की जेव्हा ती आपण वस्तू सोडली, बिंदू ए जो सांगतोय तो जमिनीपासून एच उंचीवर असलेली वस्तूची सुरुवातीची स्थिती आहे. मी सुरुवातीला काय केलं, सी ठिकाणी असलेली वस्तू ए वर नेऊन ठेवली, ठीक आहे. फक्त ठेवलीये, ती अजून सोडलेली नाहीये. मग वस्तूची सुरुवातीची स्थिती कुठे आहे, आता ए मध्ये आहे. त्याला उंचावर नेऊन ठेवलं, ही सुरुवातीची स्थिती मानू आपण. आणि सुरुवातीच्या स्थितीतून मी त्या वस्तूला सोडलं तर ती वस्तू बी पर्यंत येऊन थांबली, मध्ये येऊन थांबली असं मानूया आपण. म्हणजे त्या वस्तूने बी पर्यंत अंतर पूर्ण केलं, म्हणजे पार केलं. एक्स ते अंतर मानूया. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर काय मानूया आपण, एक्स अंतर मानूया. एक्स एक्स अंतर पार केल्यानंतर ती वस्तू बी स्थितीमध्ये स्थिरावली आहे. आता ती वस्तू बी पासून सोडून दिली तर ती वस्तू कुठे येऊन थांबली, सी वर येऊन थांबली. म्हणजे ज्या उंचीवर नेऊन ठेवली होती तिथून ए पासून ती सरळ आता कुठे आलेली आहे, सी पर्यंत आलेली आहे. म्हणजे जमिनीवर पोहोचल्याची स्थिती आपण सी अक्षराने दाखवली. मग इथे आपला जो हेतू जो आहे तो असा आहे की प्रत्येक बिंदूवर, म्हणजे मी सुरुवातीला वस्तू कुठे नेऊन ठेवली होती, ए बिंदूवर, नंतर ती सोडली आणि बी वर आणून ठेवली, बी वरून परत सोडली आणि ती सी वर आणून ठेवली. तर या प्रत्येक स्थितीमध्ये वस्तूची एनर्जी म्हणजे ऊर्जा, म्हणजे एकूण ऊर्जा ही समान असते. हे आपल्याला या प्रयोगातून जाणून घ्यायचं. समान असते म्हणजे काय, टोटल एनर्जी प्रत्येक ठिकाणी ही समान असते. आता मी जर बोलतोय तर तुम्हाला असं वाटतं की मी बोलतोय तर मी माझी ऊर्जा वायाला घालवतोय. नाहीये, मी माझी ऊर्जा प्रत्येक ठिकाणी समानच ठेवतोय. मी थोडा वेळ शांत बसलो, परत माझ्याकडे ऊर्जा येणार. प्रत्येक ठिकाणी ऊर्जा ही समान राहते. म्हणजे टोटल एनर्जी ही समान असते. हे आपल्याला या आकृतीवरनं जाणून घ्यायचंय. इथपर्यंत समजलं असेल तर मग आपण पुढे जाऊया. तर मग आता हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करूया की आपल्याला काय सांगायचंय की प्रत्येक ठिकाणी एकूण ऊर्जा काय असते, सारखीच असते, समानच असते. म्हणून सुरुवातीला तुम्ही काय केलं होतं, वस्तूला ए ठिकाणी नेऊन ठेवलं होतं. आता आकृती बघू शकता तुम्ही, डावीकडे आकृती येते, आपण उजवीकडची आकृती डावीकडे नेली आहे आणि याचं स्पष्टीकरण घेतोय. तर बिंदू ए वरील एकूण ऊर्जा किती आहे ते आपण जाणून घ्यायचंय. तर त्यावरील एकूण ऊर्जा किती आहे, एम जी एच एवढी ऊर्जा आहे. इथे ऊर्जा किती असणार आहे, एम जी एच एवढी आहे. हे आपण सूत्राच्या मार्फत जाणून घेणार आहोत. कसं ते बघूया. तर वस्तूला सुरुवातीला ए बिंदूपाशी नेऊन ठेवलं म्हणजे या ठिकाणी वस्तू कशी आहे, स्थिर आहे, कुठेच पळत नाहीये, धावत नाही, ए स्थितीमध्ये आहे. तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 असतो. सुरुवातीचा वेग नेहमी यू अक्षराने दाखवतात, म्हणून इथं यू बरोबर 0 असं लिहिलेलं आहे. ती वस्तू जमिनीपासून किती उंचीवर होती, तर एच उंचीवर होती. हे आपण मागच्या आकृतीत बघितलं होतं. किती उंची होती, सी पासून एचं अंतर किती होतं, एच होतं. हे मागच्या आकृतीत पाहिलेले तेवढंच आहे. इथे एकूण अंतर किती आहे, एच. मग आपण एक मागच्या पाठामध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये असं पाहिलंय की गतीज ऊर्जेचं सूत्र. मग आता आपल्याला ही ऊर्जा सगळीकडे सेम असते हे शोधायचं होतं. म्हणून आपण काय केलं, गतीज ऊर्जेचं सूत्र वापरलं. गतीज ऊर्जा बरोबर म्हणजे कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले त्या वस्तूच्या वेगाचा वर्ग. तर वस्तुमान इथे एम ने दाखवले म्हणजे एम गुणिले व्ही चा वर्ग आणि वेग हा व्ही ने दाखवलेला आहे.
आता सुरुवातीचा वेग जेव्हा ती वस्तू ए ठिकाणी घेऊन गेलो आपण, तेव्हा जेव्हा ती वस्तू आपण ए ठिकाणी घेऊन गेलो म्हणजे एका उंचीवर घेऊन गेलो, तेव्हा तिचा सुरुवातीचा वेग किती होता रे? 0 होता. म्हणून इथं व्ही पण काय झाला? 0 झाला. मग शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं? 0च येतं. म्हणून 1/2 गुणिले एम गुणिले जर 0 केलं, 0चा वर्ग केला तरी उत्तर 0च येणार. आणि ह्या तिघांचा जर गुणाकार केला तर एकूण गतिज ऊर्जा किती झाली? 0 झाली. पण जेव्हा कधी कोणतीही वस्तू ती गतिज ऊर्जा जर 0 होते, तेव्हा गतिज ऊर्जा 0 झाली त्यावेळेस तिचं रूपांतरण स्थितीज ऊर्जेत झालेलं असतं. म्हणजे या ठिकाणी जर गतिज ऊर्जा 0 आहे तर स्थितीज ऊर्जा सर्वात जास्त असणार. मग स्थितीज ऊर्जेचं सूत्र काय आहे? पोटेन्शियल एनर्जी P.E बरोबर एम गुणिले जी गुणिले एच, म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल गुणिले उंची. उंची एच अक्षराने दाखवतात, गुरुत्वीय बल जी अक्षराने दाखवतात आणि एम हे वस्तुमान आहे. बघा, ती वस्तू स्थिर आहे, ए मध्ये ठेवलेली आहे, ती ए पासून खाली पडलेली नाही. जेव्हा ती पडायला लागेल तेव्हा त्याचं रूपांतरण गतिज ऊर्जेमध्ये होईल. वस्तू स्थिर होती म्हणून वेग काय होता? 0. म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा 0 झाली तर स्थितीज ऊर्जा किती झाली? mgh. मग याचा निष्कर्ष असा की एकूण ऊर्जा कशी शोधली जाते? तर एकूण ऊर्जा गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा या दोघांची बेरीज करून शोधली जाते. आणि गतिज ऊर्जा K.E याने दाखवतात आणि स्थितीज ऊर्जा P.E ने दाखवतात. मग इथे जर गतिज ऊर्जा होती ती किती झाली? 0 झाली. आणि स्थितीज ऊर्जा जी आहे ती किती झाली? mgh झाली. याचा अर्थ जेव्हा आपण वस्तू ए बिंदूवर ठेवतो आणि तिचा वेग जर 0 असेल म्हणजे ती वस्तू स्थिर असेल तर तिची एकूण ऊर्जा किती होते? mgh एवढी राहते. म्हणजे त्या ऊर्जेमध्ये त्या वस्तूमध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली असते. याचं सोपं उदाहरण, जेव्हा धरणातलं पाणी अडवलं जातं म्हणजे त्याला भिंतीद्वारे अडवलं जातं, बांधाद्वारे ते अडवलं जातं. म्हणजे काय होतं? पाणी अडवताना पाण्यात जेवढा उंच बांध तेवढं पाणी उंच साचत जातं. म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते आणि कायनेटिक एनर्जी काय होते? त्याची 0 होत जाते. नद्या वाहत वाहत येतात, धरणाला जाऊन मिळतात आणि धरणावर मोठा असा बांध घातला जातो आणि तिथं पाणी अडवलं जातं. म्हणजे वाहतं पाणी आपण थांबवतो. म्हणजे कायनेटिक एनर्जीला रूपांतरित कशात करतो? पोटेन्शियल एनर्जी मध्ये करतो. म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 होते आणि पोटेन्शियल एनर्जी वाढते. याचा अर्थ दोन्ही ऊर्जांची जर बेरीज केली तर एकूण ऊर्जा किती मिळते? mgh एवढी मिळते. ठीक आहे. आता पाणी साचलेलं आहे म्हणजे ए स्थितीमध्ये आहे. पुढे जाऊया. मग जर आपण ती वस्तू ए बिंदूवरनं सोडली, तर ती काही अंतर पार करून बी पर्यंत पोहोचते. म्हणजे वस्तू जर आपण ए बिंदूवरनं सोडली तर ती वस्तू एक्स अंतर पार करून बी पाशी येते, तेव्हा तिचा वेग 0 नाहीये, तिचा वेग बदलला, तो आपण व्हीबी मानू. कारण की ती वस्तू बी पर्यंत येऊन थांबली ना, म्हणून व्हीबी हा तिचा वेग मानू. पण तिची उंची काय होईल बरं? तिची उंची आपण कशी शोधणार? एच मधनं एक्स मायनस करून. बघा इथं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. सुरुवातीची उंची एच होती, वस्तूने अंतर पार केलंय बी पर्यंत, मग एच मधनं एक्स गेला तर त्याची उंची किती झाली? एच मायनस एक्स. मग बी ठिकाणी जमिनीपासूनची उंची असेल एच मायनस एक्स. मग आपल्याला सांगायचंय काय की जेव्हा जेव्हा वस्तू ए वर ठेवा, बी वर ठेवा, कुठं सी वर ठेवा, प्रत्येक ठिकाणी वस्तूमधली ऊर्जा ही mgh एवढीच राहते. मग हे शोधण्यासाठी आपण गतीचे नियम हा धडा शिकलोय. त्याच्यामध्ये 3 सूत्र शिकलेलो आहेत. न्यूटनचे गतीविषयक 3 सूत्रे. सुरुवातीला वस्तू विरामावस्थेमध्ये होती म्हणून u बरोबर 0. ठीक आहे. आणि s इज इक्वल टू एक्स, म्हणजे विस्थापन जर झालं त्या वस्तूचं तर ते कुठपासून झालं? ए पासून बी पर्यंत.
मग ते अंतर किती आहे ए पासून बी पर्यंतचं, ते अंतर आपण एस या अक्षराने दाखवतो, पण इथे आपण एक्स म्हणून दाखवलंय. म्हणजे एस ची किंमत आपण एक्स घेतली आणि ती वस्तू गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येते, म्हणून ए ची किंमत झाली जी. आता आपण गतीच्या नियमामधील न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे सूत्र आपण वापरलं, तिसरं समीकरण. ठीक आहे, गतिविषयक तिसरं समीकरण जर वापरलं तर व्ही स्क्वेअर म्हणजे होणार आपला व्ही स्क्वेअर. सुरुवातीचा वेग होता 0, तो बी पर्यंत येता येता किती झाला 2gx. आणि हे जर सूत्र सोडवलं तर आपल्याला आन्सर मिळालं, वेलॉसिटी किती मिळाली, वेग किती मिळाला, 2gx मिळाला. आणि मग आपण कायनेटिक एनर्जीचं सूत्र वापरलं, म्हणजेच गतीच्या एनर्जीचं सूत्र वापरलं की गतीज ऊर्जा बरोबर 1/2 गुणिले मास गुणिले वेगाचा वर्ग. आता वेग आपण दाखवला होता व्हीबी, मग व्हीबीचा स्क्वेअर केला तर व्हीबी ची किंमत मिळालेली आपल्याला 2gx. म्हणजे आपल्याला जी किंमत मिळाली कायनेटिक एनर्जीची म्हणजेच गतीज ऊर्जेची ती मिळाली mgx. मग आता पोटेन्शियल एनर्जी, आता काय ए मधनं वस्तू बी मध्ये आली, म्हणजे ए मधनं बी मध्ये आली तर कायनेटिक एनर्जी काही प्रमाणात वाढली तर पोटेन्शियल एनर्जी काही प्रमाणात कमी होणार. म्हणून उजवीकडे असं लिहिलंय स्थितीज ऊर्जा बरोबर mgh मायनस एक्स. कारण की उंची एच होती पण ती वस्तू आता कुठे आलेली आहे, बी पर्यंत आलेली आहे. मग एक्स अंतर आपलं तिने कापलेलं आहे म्हणून ते एच मधनं एक्स वजा केले तर पोटेन्शियल एनर्जी होणार mgh मायनस mgx. पण आपल्याला तर हे शिकायचंय की प्रत्येक ठिकाणी एकूण ऊर्जा ही mgh असते. मग mgh कशी शोधणार, तर एकूण ऊर्जा बरोबर सूत्र आहे गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा. गतीज ऊर्जेची किंमत किती मिळाली होती, गतीज ऊर्जेची किंमत मिळाली होती इथे mgx. स्थितीज ऊर्जेची किंमत काय मिळाली होती, mgh मायनस mgx. मग ह्या दोन्ही किमती आपण इथे भरू, mgx इथे आला आणि mgh मायनस mgx पोटेन्शियल एनर्जीच्या इथे आला. ठीक आहे, मग त्याच्या पुढे काय होईल, त्याच्या पुढे असं होईल दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. मग बेरीज केली, पुढे आपण बेरीज जर केली तर बघा mgx ला इथे घेतलंय आणि mgh मायनस mgx केल्यावर हा जो mgx अधिक होता आणि हा mgx ऋण होता ते कॅन्सल झाले. mgx आणि mgh हा काय झाला, कॅन्सल झाला. इथं एक्स एक्स होता ना दोघांचा, तो कॅन्सल झाला. आपल्याकडे उरलं काय, फक्त आणि फक्त mgh. म्हणजे ए वर जरी वस्तू ठेवली तरी त्याची एकूण ऊर्जा mgx राहते आणि जरी वस्तू आपण बी वर घेऊन गेलो तरी सुद्धा त्याची ऊर्जा किती राहते, mgh राहते. हे आपण शिकलो. सेम जर वस्तू आता खाली आली, सी बिंदूवर आली तरी सुद्धा ऊर्जा किती राहणार आहे, mgh एवढीच राहणार आहे. म्हणजे आपल्याला आपण ह्याच्या अगोदर शिकलो होतो की ऊर्जा कोण तयारही करत नाही आणि नष्टही करू शकत नाही, तिचं फक्त रूपांतरण होतं गतीज ऊर्जेचं स्थितीज ऊर्जेत, स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जेत. तिसरा पॉइंट आपण पाहूया की सी बिंदूवर जरी वस्तू ठेवली तरी ऊर्जा किती राहणार आहे, mgh राहणार आहे. मग कसं ते आपण शिकूया. समजा आता ती वस्तू ए वरून सोडून सी ठिकाणी आली म्हणजे जमिनीवर आली तर त्याचा अंतिम वेग काय होतो, 0 होतो. शेवटचा वेग काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे जेव्हा ती वस्तू खाली येईल ए पासून सी वर येईल तर त्याची गतीज ऊर्जा वाढेल. ती काय गतीज ऊर्जा होईल, गतीज ऊर्जेचं सूत्र होतं 1/2 गुणिले मास गुणिले वेलॉसिटीचा वर्ग म्हणजेच वेगाचा वर्ग. तर इथे आपण गतीविषयक न्यूटनचं तिसरं समीकरण वापरतोय. सुरुवातीचा वेग 0 होता, आता वस्तू ए पासून सी वर आलेली आहे, मग त्याची उंची किती आहे, h. म्हणून इथे h हा शब्द वापरलाय, s इज इक्वल टू h. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g. कारण की गुरुत्वीय बलामुळे ती वस्तू खाली आलेली आहे. त्याचा सुरुवातीचा वेग 0 होता. मग ह्या सगळ्या किमती आपण जर ह्या सूत्रामध्ये टाकल्या, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as,
याच्यामध्ये त्या किमती भरल्या तर आपल्याला सी बिंदूमध्ये असलेला वेग किती मिळतो? 2gh हा वेलॉसिटीचा वेग मिळतो. मग आपण 1/2 गुणिले m गुणिले 2gh ही किंमत इथे वापरली तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. आपल्याकडे उरलं काय? 1 गुणिले m गुणिले g गुणिले h म्हणजे कायनेटिक एनर्जीचं सूत्र मिळालं आता mgh. म्हणजे जी ए बिंदूमध्ये होणारी पोटेन्शियल एनर्जी होती ती आता रूपांतरित कशात झाली? कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतरित झाली. म्हणजेच स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण आता गतिज ऊर्जेत झालं तर ते एम गुणिले जी गुणिले एच म्हणून झालं. याचा अर्थ की जी ए टोकावर असलेला जेव्हा वस्तू ए टोकावर होती तिच्यामध्ये सुरुवातीला ऊर्जा काय होती? स्थितीज ऊर्जा होती. तिचं रूपांतरण जमिनीवर आल्यावर कशामध्ये झालं? गतिज ऊर्जेत झालं. आणि ए टोकावरची जी ऊर्जा आहे ती शून्य झाली. मग याचा निष्कर्ष असा की जेव्हा आपण एकूण ऊर्जा शोधतो ती शोधायची असेल तर आपल्याला गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा करायला लागतं. मग इथं गतिज ऊर्जेचं सूत्र काय मिळालं? mgh मिळालं. ते आपण या ठिकाणी वापरलं आणि स्थितीज ऊर्जेचं सूत्राची किंमत जर वापरली त्यात किमती भरल्या तर उत्तर किती मिळालं? 0 मिळालं. मग mgh अधिक 0 केलं तर एकूण आन्सर आपलं काय आलं? पुन्हा mgh. याचा अर्थ की प्रत्येक ठिकाणी स्थितीज एकूण ऊर्जा ही mgh एवढीच असते. हे आपण आज शिकलो. सुरुवातीला शिकलो हे की कोणतीही वस्तू जर आपण उंचावरून सोडली तर ती जमिनीवरच येते. पण का येते? कारण पृथ्वीकडे गुरुत्वीय बल असल्यामुळे, गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचते. म्हणजे कोणतीही वस्तू जर आपण उंचावरून सोडली तर ती वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जमिनीवर येत असेल तर त्याला आपण मुक्त पतन असे म्हणतो. आणि दुसरा भाग आपण असा शिकलो की जेव्हा वस्तू आपण उंचावर नेतो किंवा जमिनीवर ठेवतो किंवा जमीन आणि आकाश याच्या मिडलला कुठेतरी अडवून ठेवतो तर प्रत्येक ठिकाणी वस्तूची एकूण ऊर्जा ही mghच राहते. हे आपण या ठिकाणी शिकलो. इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहेत का? तर तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. समजलं असेल तर थम्सअप करा. मग आपण पुढे जाऊ. मला वाटतं सगळेच लक्षच देत नाहीत. कोणाचाच थम्सअप नाही आला बापरे. ठीक आहे, मी प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस बघू आपण. तुम्ही आता बोलताय आहे लक्ष, मी प्रश्न विचारणार त्यावेळेस आपण जाणून घेऊ. म्हणजे आपण काय शिकलो? मुक्त पतनामुळे काय निष्कर्ष मिळतो आपल्याला? की ऊर्जेचं रूपांतरण होतं. मुक्त पतनाचा निष्कर्ष आपल्याला हा सांगतो की ऊर्जा नेहमी रूपांतरित होते एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात. जेव्हा पोटेन्शियल एनर्जी mgh असते तेव्हा कायनेटिक एनर्जी 0 राहते. म्हणजे याचा अर्थ की जेव्हा जास्तीत जास्त स्थितीज ऊर्जा असते, सर्वात जास्त स्थितीज ऊर्जा, त्यावेळेस गतिज ऊर्जा 0 होते आणि एकूण ऊर्जा किती राहते? mgh एवढी राहते. हा पहिला भाग. बिंदू ए मध्ये आपण हे शिकलो. बिंदू बी मध्ये काय शिकलो? की जर स्थितीज ऊर्जा कमी झाली तर ती ऊर्जा कशात वाढते? तर गतिज ऊर्जेमध्ये वाढते आणि एकूण ऊर्जा काय होते? पुन्हा mghच राहते. आणि बिंदू सी मध्ये सांगितलंय की जर गतिज ऊर्जा वाढली तर स्थितीज ऊर्जा 0 होऊन जाते आणि एकूण ऊर्जा पुन्हा काय होते? mghच राहते. याचा अर्थ समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3 वरून, म्हणजे आता आपण जे मागे शिकलो होतो ना समीकरण 1, बघा शेवटला प्रत्येक स्लाइडच्या एंडला समीकरण 1 लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक स्लाइडच्या एंडला समीकरण 1 लिहून दिलंय, समीकरण 2 लिहून घेतलंय आणि समीकरण 3 लिहून घेतलंय. प्रत्येक ठिकाणी ऊर्जा काय होती? mgh आणि mgh होती. बरोबर. याचा अर्थ असा होतो की एकूण ऊर्जा सदैव काय राहते? mgh राहते आणि सगळीकडे स्थिर असते.
समीकरण 1, 2 आणि 3 वरून बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी पाशी एकूण ऊर्जा ही स्थिर असते हे सिद्ध होतं. कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात फक्त आणि फक्त स्थितीज ऊर्जा समाविष्ट असते. जर मी एखादा दगड जमिनीवरनं उचलला आणि तो बिल्डिंगच्या टोकावर नेऊन ठेवला, म्हणजे उंचीवर नेऊन ठेवला, मग त्या दगडामध्ये कोणती ऊर्जा समाविष्ट झाली? फक्त आणि फक्त स्थितीज ऊर्जा. जर तो दगड बिल्डिंग वरनं खाली पडत असेल, उंचावरनं असा सोडून दिला, तो खाली हळूहळू पडायला लागला. जेव्हा वस्तू खाली पडत असताना स्थितीज ऊर्जेचे रूपांतरण कशामध्ये होतं? गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं तिचं. आणि जेव्हा ती वस्तू पूर्णपणे जमिनीवर स्थिरावते तेव्हा स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण हे गतिज ऊर्जेमध्ये झालेलं असतं. हे आपण या प्रयोगाच्या माध्यमातून ABC असा एक प्रयोग केला होता ना, त्याच्यातून शिकलो की मुक्तपतनामुळे आपल्याला ऊर्जेचं रूपांतरण होतं हे सिद्ध करता आलं. काही प्रश्न आहेत का तुमचे की सर समजलं नाही असं काही? आता शेवटचा पार्ट, शक्ती. शक्तीची ओळख आणि काही दैनंदिन उदाहरण पाहूया की शक्ती नक्की काय असतं. पहिलं एक उदाहरण आहे, तिथं पायऱ्या दाखवलेल्या आहेत. उदाहरण 1 मध्ये तुम्ही ज्या गतीने जिना चढून जाऊ शकाल तेवढ्याच गतीने तुमचे वडील जिना चढतील का? का नाही रे? काय उत्तर असेल? का नाही होऊ शकत असं? कोण सांगेल बरं याचं उत्तर? तुम्ही जेवढ्या जोरात धावू शकता तेवढा मी तुमची आणि माझी शर्यत लागली, ठीक आहे, तर तुम्ही जिंकाल का मी जिंकेल? पायऱ्या चढायची. पायऱ्या का? तुम्ही का जिंकणार? बरोबर आहे उत्तर, तुम्हीच जिंकणार. काय उत्तर असेल? तुमच्याकडची शक्ती आणि माझ्याकडची शक्ती ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही अजून तरुण आहात, तुमचे हातपाय एकदम फ्लेक्झिबल आहेत, तुम्ही दररोज खेळता, व्यायाम करता, बोलता, गप्पा वगैरे मारता. आता मी काय करतो? फक्त शाळेत जातो, शिकवतो, एका जागी बसतो. म्हणजे माझं वजन वाढलेलं आहे, उंची वाढलेली आहे, वय वाढलेलं आहे. तुम्ही अजून लहान आहात, तरुण आहात, तुमचं शरीर चपळ आहे, दररोज तुम्ही पोहता, खेळता, व्यायाम करता, त्यामुळे तुमची शक्ती जास्त आहे आणि माझी शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे. का? तर माझं वय वाढलेलं आहे. मग मला जिना चढायला जास्त वेळ लागेल आणि तुम्हाला जिना चढायला कमी वेळ लागेल. तीच गोष्ट तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या वडिलांमध्ये जर शर्यत लागली तर तुम्ही जिंकाल, तुमचे वडील हरतील. का? कारण त्यांचं वय जास्त आहे, त्यांचे हातपाय एवढे चपळ नाहीत जेवढे तुम्ही चपळ आहात, ठीक आहे. त्यामुळे ती शक्ती बदलते. दुसरं उदाहरण काय आहे की गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल का मोटरच्या साहाय्याने भराल? म्हणजे गच्चीवरची पाण्याची टाकी आपल्याला भरायची आहे. जर तुमच्याकडे मोटर असेल आणि हे पण आहे, काय, बादली पण आहे, पाण्याची बादली पण आहे, तर तुम्ही कशाने भराल पाणी? बादलीने भराल का मोटरने? आता काही लोक मला उत्तर देतील, अहो सर आमच्याकडे जर लाईट गेली ना तर आम्ही मग बादली घेऊनच पाण्याची टाकी भरतो. तर तो अपवाद वगळा. पाणी, लाईट आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रिसिटी आहे, तर तुम्ही मोटरने भराल. का? तर मोटरने ते जलद शक्ती. काय झालं? काय झालं ना पाटील? काय सोलर आहे का तुमच्याकडे? अरे हा, नाही मी सांगतोय रे. असं काही काहींना असं वाटतं की सर जाणून बुजून प्रश्न विचारतायत. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय समजण्यासाठी की गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी जर तुमच्याकडे मोटर असेल तर तुम्ही मोटरने भराल ना, कारण की मोटरनी सातत्याने वरती पाणी जात असेल त्याच्यामधली शक्ती वेगळी आणि तुम्हाला शक्ती जास्त वापरायला लागेल. पाणी भरा, परत ते उंचावर न्या, शिडी लावा, मग ते टाकीमध्ये होता, त्यासाठी खूप वेळ लागेल, ठीक आहे. आणि उदाहरण 3 मध्ये काय सांगितलंय? तुम्हाला एक चढ चढायचा आहे, स्लोप चढायचा आहे,
तर तुम्ही सायकलने चढता, एक तुम्ही पायी चालत चालून चढताय, एक जण सायकलने चढतोय आणि एक जण कारने चढतोय. राजश्री मोटारीने, यश सायकलने व रणजित पायी एका टेकडीवर गेलेत. टेकडीचा आकार दाखवला, चढायचा आकार आहे. तर कोण सर्वात अगोदर पोहोचेल? तर तुम्ही सगळेच सांगाल की राजश्री सर्वात अगोदर पोहोचेल. त्याच्यानंतर सायकलने जाणारा यश पोहोचेल आणि त्याच्यानंतर रणजित सर्वात शेवटी पोहोचेल. का असं होईल? कारण की तिघांच्या शक्तीमध्ये वेगवेगळे आहेत ना. एक मोटरने जातोय, एक सायकलने चाललाय आणि एक पायी चाललाय. तर ह्याच्यासाठी वेळ लागतो. म्हणजे एखादं कार्य, बघा आपल्या टॉपिकचं नावच आहे कार्य आणि ऊर्जा. तर ह्या ठिकाणी आपण ऊर्जा वेगवेगळ्या स्वरूपात वापरलेली आहे. एकाने मोटरच्या गाडीचा वापर करून ऊर्जा वापरलेली, एकाने सायकलचा वापर करून आणि एकाने पायी चालून. म्हणजे कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरजच असते. ऊर्जेशिवाय कार्य घडतच नाही. सो वरील प्रत्येक उदाहरणात घडून येणारे कार्य सारखेच आहे. म्हणजे कार्य तर सारखंच होणार आहे, पण प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. म्हणजे कधी कधी काम लवकर होतं, कधी कधी काम उशिरा होतं. मग कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण याला आपण शक्ती म्हणतो. म्हणजे एखादं कार्य पटकन होणं आणि एखादं कार्य घडायला अधिक वेळ लागणं, ह्या गोष्टीला आपण काय बोलतो? शक्ती असं म्हणतो. आणि शक्तीची व्याख्या आपण पुढच्या स्लाइडवर पाहतोय. शक्ती म्हणजे काय असा पेपरला प्रश्न विचारला जातो 1 मार्कासाठी. तर उत्तर असं आहे, कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. वस्तूच्या कार्य करण्याच्या दरास, म्हणजे जसं बादलीने पाणी भरणं आणि मोटरने पाणी भरणं, ठीक आहे. तर कार्य करण्याच्या दरास पॉवर म्हणजे शक्ती असे म्हणतात. कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण हे शक्तीमध्ये व्यक्त केले जाते. बघा एखादे आजोबा, तुम्हाला चित्र दाखवलेले, एक आजोबा आहेत, जिना चढून जाण्यास त्यांना जिना चढून जाण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. म्हणजे सकाळी जर चढायला सुरुवात केली त्यांनी तर 5 वाजता ते पोचतायत. कारण की ते आजोबा म्हातारे आहेत. आता एवढे पण आजोबा वेळ नाही लागणार, पण एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. आणि तिकडे बघा एक छोटा मुलगा आहे, तो पायऱ्यांवर असा जोर जोरात धावतोय, दिसतोय का तुम्हाला? तो जिना वेगाने चढून जाण्यास त्याला लागणारा वेळ कमी आहे. 1 तासात पोचलाय तो. आकृतीत घड्याळ पण दाखवलंय. येस मग सर. पाण्याची टाकी बादलीने भरण्यास लागणारा वेळ आणि पाण्याची टाकी मोटरच्या साहाय्याने लागणारा वेळ, ह्यात फरक आहे. बादलीने भरण्यास जास्त वेळ लागेल आणि मोटरने भरण्यास लवकर वेळ लागेल. तर प्रत्येक उदाहरणात कार्य सारखेच असले तरी ते कार्य करायला जिनाच चढून जायचं आहे, पण एकाला वेळ जास्त लागतोय, एकाला वेळ कमी लागतोय. पाण्याची टाकीच भरायची आहे, बादलीने भरायची आणि मोटरच्या साह्याने भरायचे. तर ह्याच्यामध्ये लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो आणि ते वेगवेगळ्या वेळाच्या प्रमाणाला शक्तीमध्ये व्यतीत केलं जातं. आता तुम्ही सांगू शकता की सर, ते आजोबा जर लहानपणी चढायत असते ना तर त्या मुलाला त्यांनी हरवलं असतं. ठीक आहे, आजोबांचं वय झाले त्यामुळे त्यांना तो जिना चढायला वेळ जास्त लागतोय. त्या मुलाला जास्त वेळ लागणार नाही, तो कमी वेळेत पोहोचेल. कारण की त्यांची शक्ती ही वेगवेगळी आहे. वयानुसार शक्ती कमी होते. लहानपणी तुमची शक्ती खूप चांगली आहे, तुमची बुद्धीची शक्ती पण सर्वात चांगली आहे, तुमची बुद्धी पण तल्लक आहे. बघा, तुम्हाला कोणतीही गोष्ट जर व्यवस्थित सांगितली आणि समजलं ना, तुम्ही एकदम छानपणे उत्तर सांगता. का? तर तुमची विचार करण्याची क्षमता ही खूप सुंदर आहे, छान आहे. पुढे जाऊया आपण. नाहीतर बोलाल की ते आजोबा 5 वाजता पोहोचले घरी, 1 तासातच पोहोचतील आणि तो मुलगा 2 मिनिटात जिना चढून वरती जाईल. येस सर. आजोबांना तास लागेल, 1 तास लागेल. हा, नाही तर सांगाल की सरांनी आम्हाला सांगितलं एक आजोबा जिना चढत होते, मोजून 10 शिड्या होत्या, 5च शिड्या होत्या तिथे, पण आजोबांना 5 तास लागले. नाही, ते उदाहरण म्हणून सांगितलंय. ठीक आहे, लिफ्टनी गेले आजोबा तर त्या मुलाच्या अगोदर पोचतील. बरोबर ना? ठीक आहे, पुढे जाऊया. शक्तीची व्याख्या आणि सूत्र. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात आणि शक्तीचं सूत्र आहे कार्य भागिले काळ.
ते काल झालंय तिथे, तर काळ म्हणून आपल्या पुस्तकात आहे कार्य भागिले काळ किंवा काल. शक्तीचे एसआय एकक काय आहे? जूल आहे. बघा, कार्याचे एकक पण जूल, ऊर्जेचं एकक पण जूल, आणि शक्तीचं एसआय एकक म्हणजे प्रमाणित एकक जे आहे ते काय आहे? जूल. आणि वेळेचं, सॉरी एक मिनिट हा, शक्तीचं एकक वेगळं आहे, कार्याचं एकक आहे जूल, शक्तीचं एकक वेगळं आहे. मी चुकून बोललो, सारखं आहे, वेगळं आहे. कार्याचे एकक आहे जूल आणि वेळेचे एकक आहे सेकंद. म्हणून शक्तीच्या सूत्रामध्ये कार्य भागिले काळ आहे ना, मग कार्य डब्ल्यू अक्षराने दाखवतात आणि वेळ म्हणजे काळ हा टी अक्षराने दाखवतात. म्हणून शक्तीचं एकक आहे वॅट. शक्तीचं एकक आहे वॅट. आणि हे वॅट हे नाव का पडलं ते आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो शक्तीचे एकक काय आहे, तर शक्तीचे एकक वॅट आहे. वॅट, चुकून जूल लिहाल. कार्याचं एकक जूल आहे आणि ऊर्जेचं एकक जूल आहे, पण शक्तीचं एकक आहे वॅट. WATT. आता हे वॅट हे नाव का पडलं त्याची पण एक छान स्टोरी आहे, ती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू. की शक्तीचं सर्वात मोठं एकक जे आहे ना ते आहे अश्वशक्ती, म्हणजे हॉर्स पॉवर बोलतो त्याला, HP म्हणून मेन्शन केलं जातं. नाही तर इथं बोलतील सर सगळेजण HP म्हणजे हिंदुस्तान पेट्रोल पंप किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम नाहीये, HP म्हणजे हॉर्स पॉवर. हा, नाही तर तुम्ही सांगाल हिंदुस्तान पेट्रोलियम, तसं काही नाहीये, हॉर्स पॉवर आहे. मराठीमध्ये त्याला अश्वशक्ती म्हणतात. अश्वशक्ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रात मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये जी विद्युत ऊर्जा येते ना ती मेजर केली जाते तासात. किती तास तुम्ही विद्युत ऊर्जा वापरली, मग ते किलोवॅट तास मध्ये मेजर केले जाते, KWH. हे आपण 10वी मध्ये पुन्हा पाहणार आहोत हा टॉपिक, आणि हेच सूत्र पण पुन्हा शिकणार आहोत. 1 किलो वॅट तास बरोबर किती? तर उत्तर येतं 3.06 गुणिले 10⁶ जूल. म्हणजे किलो वॅट हे जे एकक आहे ना त्याचं रूपांतरण. आणि एक अश्वशक्ती म्हणजे किती हे आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. तर पहिलं आपण समजून घेऊ, एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. आणि वॅटचं जर रूपांतर आपण तासासाठी मेजर केलं म्हणजे व्यावहारिक उपकरणांमध्ये, व्यावहारिक गोष्टींसाठी किंवा घरगुती वापरासाठी जे येणारं वीज बिल आहे ते किलोवॅट शक्तीमध्ये मोजलं जातं. 1 किलोवॅट शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंदाने केलेलं कार्य. 1 किलोवॅट शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंदाने केलेलं कार्य. मग 1000 गुणिले एका तासामध्ये किती सेकंद असतात तर ते शोधण्यासाठी 1 तास बनण्यासाठी किती मिनिटांची गरज असते माहितीये का? 1 तास बनण्यासाठी किती मिनिटांची गरज असते? चुकलं तरी चालेल, सांगा तर उत्तर. 1 तास कधी पूर्ण होतो? किती मिनिटे पूर्ण झाल्यावर 1 तास पूर्ण होईल? 7 मिनिट. बरोबर, 60 मिनिट पूर्ण झाल्यावर. आणि 1 मिनिट पूर्ण व्हायला किती सेकंदाची गरज असते? 1 मिनिट पूर्ण कधी होतो? किती सेकंद झाल्यावर 1 मिनिट पूर्ण होतो? कोण सांगेल? 60 सेकंड. बरोबर. मग 60 मिनिट गुणिले 60 केलं म्हणजे 60 मिनिट पूर्ण झाल्यावर 60 सेकंद पूर्ण होत, 60 मिनिटं पूर्ण झाल्यावर 1 तास पूर्ण होतो ना. गुणिले जर आपण 60 मिनिटांना जर 60 सेकंदांनी गुणलं तर तासाचं रूपांतरण कशामध्ये होतं? सेकंदामध्ये होतं. 60 गुणिले जर 60 केलं आपण, बघा इथं मी दाखवतो तुम्हाला, 60 गुणिले 60 केलं तर उत्तर किती मिळणार आहे? 3600 सेकंद. म्हणजे एका तासाचं
3600 सेकंद. आणि 3600 सेकंदांनी 1000 वॅटला जर गुणलं तर 1 किलो वॅट आरचं रूपांतरण होतं 36 लाखांमध्ये. कशामध्ये? 36 लाख जूल. 36 लाख जूल म्हणजे काय केलं की ते दशांश चिन्हात जर रूपांतरण केलं तर 3.6 गुणिले 10च्या पुढे आपण जर 10च्या डोक्यावर 6 शून्य लिहिले तर ते रूपांतरण होतं 1 किलो वॅट आर बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. म्हणजे घरगुती जे आपल्याला बिल येतं ना इलेक्ट्रिसिटीचं, तर ते एका तासामध्ये तुम्ही किती किलोवॅट ऊर्जा वापरली हे एकक मोजण्याचं एक उदाहरण आहे, ज्याचा वापर आपल्याला गणित सोडवण्यासाठी करायचा आहे. समजलंय का? पुढे जाऊया शेवटच्या पार्टवर, की हे जे आपण शक्तीचं एकक पाहिलं वॅट, बरोबर? तर हे वॅट हे एकक कोणी शोधलं माहितीये का? एक स्कॉटलंडचे वैज्ञानिक होते, त्यांचं नाव होतं जेम्स वॅट. त्यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला, स्टीम इंजिनचा शोध त्यांनी लावला 1736 ते 1819च्या काळामध्ये. या महत्वपूर्ण शोधामुळे जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे काय की वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यामुळे की वाफेच्या इंजिनाचा वापर करून ट्रेन धावली, ट्रेन वगैरे पहिली धावली ती वाफेच्या इंजिनचा वापर करून. म्हणजे जर लोकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, वस्तू वगैरे घेऊन जायचं असेल, तर लोकांना पहिलं बैलगाडीचा वापर वगैरे करायला लागायचा, मग त्यात खूप दिवस जायचे. तर वाफेच्या इंजिनचा वापर त्यांनी करून ते लवकरात लवकर जायचे, त्या ठिकाणी त्या वस्तू पोचायचा, म्हणून औद्योगिक क्रांती झाली. जे ते कुठले सायंटिस्ट आहे? जेम्स वॅट. ते स्कॉटलंडचे वैज्ञानिक आहेत. मग त्यांच्या सन्मार्थ पॉवरचं जे एकक आहे ना, पॉवर म्हणजे शक्तीचं एककाला आपण नाव दिलंय वॅट. आणि एक अश्वशक्ती या शब्दाचा सर्वप्रथम वापर जेम्स वॅट यांनीच केला. म्हणजे हॉर्स पॉवर या शब्दाचा वापर, म्हणजे सर्वात मोठं एकक जे आहे ना शक्तीचं, ते हॉर्स पॉवर, हे आपल्याला जेम्स वॅट यांनीच सांगितलं. मग जेम्स वॅट यांनी कसं ते सूत्र तयार केलं त्याच्याबद्दल आपल्याला पुस्तकात जी माहिती दिलेली आहे ती मी इथं थोडक्यात दिलेली आहे. की त्यांनी, जेम्स वॅट यांनी शक्तीचं सूत्र तयार केलं. शक्ती पी अक्षराने दाखवतात. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम. म्हणून 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति 1 सेकंद. आणि हे स्कॉटिश सायंटिस्ट आहेत, कारण की ते स्कॉटलँड मध्ये राहायचे, ज्यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला होता. आणि त्यांच्या नावा थ्रू, म्हणजे त्यांच्या नावामध्ये जेम्स वॅट आहे ना, त्यामुळे त्या कार्य शक्तीचं एकक जे आहे ते वॅट आहे, जे की आपण डब्ल्यू ने दाखवतो. ठीक आहे. येस सर. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. व्यावहारिक उपयोग म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये किलोवॅट आर हे एकक वापरलं जातं. आपलं जे इलेक्ट्रिक बिल येतं त्या मीटर बॉक्स मध्ये, ते किलोवॅट आर मध्ये मोजलं जातं. मग 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट आर हे परीक्षेला विचारलं जातं. 1 किलोवॅट आर ची किंमत काय आहे? तर 1 किलो वॅट शक्ती बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल हे आपल्याला पेपरला विचारलं जाणार. ठीक आहे. मग याच्यावर आधारित काही गणित आहेत, ती गणित आपण शिकणार आहोत. जसं स्वरालीला सोपं गणित पाहूया. समजलं नाही तर मला विचारा. स्वरालीस 20 किलोग्रॅम वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात. एस म्हणजे सेकंद. तर तिची शक्ती किती? आताच तर आपण सूत्र शिकलोय, पण आपल्याला त्यांनी कार्य दिलेलं नाहीये. फक्त त्यांनी आपल्याला वस्तूचं वस्तुमान दिलंय, म्हणजे बॅगचं वस्तुमान दिलंय 20 किलोग्रॅम, उंची किती दिलेली आहे 5 मीटर. मग पहिला आपल्याला वर्क शोधावं लागेल, त्याच्या अगोदर आपल्याला बल काढावं लागेल.
कारण की कार्य घडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. मग बलाचं सूत्र आहे F बरोबर मास गुणिले जी. आता मास म्हणजे काय, तर बॅगेचं वजन किती दिलं होतं, 20 किलोग्रॅम. आणि प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय बल काम करतं, म्हणून फोर्स बरोबर सूत्र येतं मास गुणिले जी, म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल. 9.8 यांचा गुणाकार केला तर 9.8 गुणिले 20 केलं तर उत्तर येतं 1960, म्हणजे 1960 येतं बरोबर. पण 9.8 मध्ये एक दशांश चिन्ह आहे, मग शून्याच्या नंतर आपण दशांश चिन्ह लिहिला तर इथे उत्तर काय येईल, म्हणजे पहिलं उत्तर जे येणार आहे ते असं येणार आहे 1960. कारण की 98 ने आपण कुणाला मल्टिप्लाय केलं, 20 ला मल्टिप्लाय केलं. दशांश चिन्ह जर दिला तर 196 उरतात. मग पॉइंट नंतर जर शून्य असेल तर त्याची आपण गिणती करत नाही, मोजत नाही. म्हणून इथं बल किती आलं, 196 न्यूटन. मग आपल्याला स्टेप 2 मध्ये कार्य काढावं लागेल. मग कार्य काढण्याचं सूत्र काय आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. मग बल किती होतं, 196. किती मीटर उंचीवर तिला घेऊन जायचे, म्हणजे जमिनीवरनं 5 मीटर उंचीवर तिला घेऊन जायचे ती बॅग. मग विस्थापन किती झालं, 5 मीटर. म्हणजे 196 ला आपण 5 ने गुणलं, तर 196 ला 5 ने गुणलं तर एकूण उत्तर आलं 980. पर परीक्षेत आपल्याला प्रश्न काय विचारलाय की तिची शक्ती किती. तुम्ही पहिलं बल काढलं, मग आता कार्य काढलं, मग शक्ती काढायचं सूत्र आहे शक्ती बरोबर म्हणजे P बरोबर कार्य भागिले काळ. कार्य W अक्षराने दाखवतात आणि काळ T अक्षराने दाखवतात. मग 980 ला 40 ने भागलं, कारण की तिला 40 सेकंद लागत होते. शून्याशी शून्य कॅन्सल झाला. मी एकदा सोडून दाखवतो तुम्हाला कसं केलं हे. हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल झाला. 4चा पाडा येतो, तर 4च्या पाड्याने 98 ला भागा. मग 4च्या पाड्याने जर तुम्ही 98 ला भागलं, ते गणित सोडवलं, तर तुम्हाला उत्तर काय मिळेल, 24.5. आणि कार्याचं शक्तीचं एकक आहे वॅट. म्हणून स्वरालीला किती तिची स्वरालीची शक्ती किती आहे असा प्रश्न विचारलाय ना. मग स्वरालीची शक्ती 24.5 वॅट आहे. असंच एक दुसरं गणित आहे, ते तुम्हाला सोडून दिलेलं आहे. ठीक आहे, समजलंय का इथपर्यंत? येस सर. ठीक आहे, तर आज आपण काय शिकलो ते आपण थोडक्यात पाहूया. आज आपण शिकलो मुक्त पतन म्हणजे काय. तर उंचावरून एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलाने जर खाली पडत असेल तर त्या क्रियेला आपण मुक्त पतन असे म्हणतो. मुक्त पतन असे म्हणतो जर एखादी वस्तू उंचावरून फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलानेच खाली पडत असेल तर त्या क्रियेला आपण मुक्त पतन असे म्हणतो. हा, कुणाचा काही प्रश्न आहे का? नो सर. ठीक आहे. ऊर्जेचे रूपांतरण. वस्तू खाली पडताना स्थितीज ऊर्जा कमी होते आणि गतिज ऊर्जा वाढते. ऊर्जेची स्थिरता मुक्त पतनात, म्हणजे कोणतीही वस्तू उंचावरनं खाली पडत असेल तर प्रत्येक बिंदूवर एकूण ऊर्जा ही mgh एवढीच सातत्याने स्थिर राहते. आणि एक शास्त्रज्ञांबद्दल आज शिकलो, जेम्स वॅट यांच्या नावाने शक्तीचं एकक ओळखलं जातं. त्यांनी कशाचा शोध लावला होता रे, कोण सांगेल? ज्याला उत्तर येईल त्यांनी हँड रेस करून आन्सर सांगायचं. जेम्स वॅट यांनी कशाचा शोध लावला? वाफचं मशीन, इंजिन. वाफेच्या इंजिनचा शोध लावला. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे शक्ती म्हणजे काय, तर उत्तर आहे कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात.
आणि शक्तीचं एकक आहे वॅट. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीचं एकक हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती म्हणून वापरलं जातं आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये शक्तीचं एकक वापरलं जातं किलो वॅट आर. 1 HP म्हणजे अश्वशक्ती बरोबर किती, तर 746 वॅट. आणि 1 किलो वॅट आर म्हणजे किती असा प्रश्न विचारला जातो, तर उत्तर येतं 3.10⁶ जूल म्हणजे 1 युनिट. आता जे आपण शिकलो त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, ते तुम्ही वहीमध्ये सोडवाल आणि ही सर्व सूत्रे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवाल, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना तर दाखवा काही ना. गणित सोडवताना सोपे जातील. संपले टॉपिक. एक छोटा पॉइंट आहे की आजचा टॉपिक संपलाय. जो आपण कार्य आणि ऊर्जा हा टॉपिक शिकवत होतो, हा लेसन संपलाय. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस काय करायचं, सर्व सूत्र एकदा कागदावर लिहून काढायची, त्यांचं एकक लक्षात ठेवायचं, कार्याचं एककांमधला पॉइंट लक्षात ठेवा, ऊर्जा अक्षयतेचा नियम लक्षात ठेवा आणि सगळी गणितं तुम्ही सोडवून पहा. गणितं वाचल्यावर लक्षात राहत नाहीत, ती सोडवावी लागतात. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. सर ते आजचा स्वाध्याय हा- दाखवा. काय काय स्वाध्याय. हो. हा स्वाध्याय मी तुम्हाला ग्रुपला पाठवतोय. कुठला हा स्वाध्याय, याच्या अगोदरचा हा स्वाध्याय का? हा. हा स्वाध्याय मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल आता. मॅडम Yes, पाठवतील sir. तुम्हाला. ठीक आहे. टाकून. ग्रुपला पाठवतील मॅडम तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय सर. बाय बाय.